किती गरम होत आहे ना मंडळी. तसं तर पावसाळा सुरू झाला पण पाऊस काही यायचं नाव नाही घेत आहे. अशा वेळेला पोटाला थंडावा देणारी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चटपटीत अशी भरलेल्या कांद्याची भाजी. एकदमच सोपी बनवायला आहे आणि काही वेळ पण लागत नाही. भाजी वगैरे नसेल घरी किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. यासाठी छोटे छोटे असे कांदे घ्यायचे. या कांद्याचं मागचं बूड आणि वरचं देठ जे आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं. कांद्याची जी वरची लेयर आहे ती सुद्धा काढून घ्यायची. एक लेयर काढून घ्यायची आणि कांद्याला आता क्रॉसमध्ये चिरा मारून घ्यायचा. जशा प्रकारे आपण मसाला वांगे करण्यासाठी वांग्याला जसं क्रॉसमध्ये चिरा मारतो ना, अगदी त्याच प्रकारे चिरा मारून घ्यायचा. पुन्हा एकदा दाखवते मी बघा. कांद्याला अर्ध्यापेक्षा जास्त कट मारायचा जेणेकरून कांदे मध्ये मसाला भरायला आपल्याला इझी जाईल. अशा प्रकारे सगळ्या कांद्यांना चिरा मारून घेतलेला आहे आणि हे चिरा मारलेले कांदे बाजूला ठेवून देते आणि मसाला करायला घेते. तर या कांद्यामध्ये भरण्यासाठी मसाला करायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे लो फ्लेमवर छान असे सालाला क्रॅक पडेपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की 1 टेबलस्पून फुटाण्याचं डाळ आणि 1 टेबलस्पून तीळ घालायचं. फुटाण्याची डाळ जी आहे ती भाजलेलीच असते आणि तीळ लवकर भाजतात, त्यामुळे 1 ते 1.5 मिनिट फक्त लो फ्लेमवर हे सगळं भाजून घ्यायचं. अशा प्रकारे मस्त भाजून झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं. आता छोटं मिक्सरच्या जारमध्ये हे जे आपण भाजून ठेवलेलं साहित्य आहे ते आता थंड झालेलं आहे ते टाकून घ्यायचं. सोबतच 15 ते 20 लसणच्या कळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा. लसण थोडा जास्त घालायचा, टेस्ट खूप छान येते भाजीला. थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ घालायचा टेस्ट बॅलन्स करण्यासाठी. सोबतच 1/4 टीस्पून एवढी हळद, 1 टीस्पून एवढं लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून जिरं पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर किंवा काळा मसाला टाकू शकता. 1 मोठा चमचा धने पावडर टाकायचं. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न टाकता हे मिक्सरला आता फिरून घ्यायचं छान. अशा प्रकारे आपल्याला हे मसाला हवा आहे. एकदम जाडसर पण नाही आणि एकदम बारीक पण नको. मसाला कसा हवा आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. हा मसाला आपला तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं. वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि 1 ते 2 टीस्पून एवढं तेल घालायचं. आता या वेळेला जर तुमच्याकडे चिंच नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये न घालता यावेळेला 1 चमचा दही किंवा 1 ते 2 चमच लिंबूचा रस घालून तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. तेल घातल्यानंतर हाताने मिक्स करायचा. मसाला आपला तयार झाला आहे. कांदे आपण आधी चिरून ठेवले होते. कांदे असे एक एक हातात घ्यायचा आणि त्यामध्ये मसाला अशा प्रकारे भरून घ्यायचा. आता मसाला जेव्हा यामध्ये कांद्यामध्ये आपण भरतो ना, तेव्हा कांदे थोडे तुटू शकतात, पण मसाल्याला बाइंडिंग छान असते. असं दाबून घेतलं की कांदे सुद्धा जुळून जातात. कांदे सगळे भरून झालेले आहेत आणि उरलेला मसाला आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं. तेल या भाजीला थोडं जास्तच लागतं कारण तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे ही भाजी 2 ते 3 दिवस टिकते. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालायचं. छान तडतडलं की यामध्ये स्टफ केलेले कांदे ठेवून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवर हे कांदे एका साईडला थोडेसे डाग पडेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे. एका साईडला 2 ते 3 मिनिटं शिजवले, फ्राय झाले की पलटून घ्यायचे. दुसऱ्या साईडला सुद्धा 2 ते 3 मिनिटं किंवा थोडेसे डाग पडेपर्यंत छान मस्त फ्राय करून घ्यायचे. टोटलमध्ये आपण ही जी प्रोसेस आहे ते 5 ते 6 मिनिटं कांदा तेलामध्ये छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. नंतर हा कांदा पलटून झाला, 5 ते 6 मिनिटं शिजवला की यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि आता एकदम हलक्या हाताने कांदे मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं परत शिजवायचं. 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये जो उरलेला मसाला होता आपला स्टफिंगचा, तो पूर्ण मसाला टाकून घ्यायचा. तसा हा मसाला तुम्ही ॲज अ चटणी म्हणून सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतो. पण या भाजीमध्ये या मसाल्याची चव खूप छान येते म्हणून थोडासा जास्तच घालायचा. मसाला टाकून मिक्स करायचं. झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवर 3-4 मिनिटं शिजवायचं. 3-4 मिनिटानंतर परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. हा जो मसाला आहे तो छान शिजला जातो, मस्त फ्राय होत आहे. आता यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा, म्हणजे पाण्याचा हबका मारायचा मॉइस्टनेस येण्यासाठी आणि कांदे लवकर शिजतं. पाण्याचा हबका मारल्यामुळे थोडे सॉफ्ट लवकर होतात. परत मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवर झाकण ठेवून 3-4 मिनिटं शिजू द्यायचं. 3-4 मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता कांद्याची भाजी आपली रेडी झालेली आहे. कलर तर खूप सुंदर आला आहे आणि वर असं तेल सुटलेलं आहे. असंच या भाजीचं टेक्स्चर असतं.
बस आता वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, एकदम हळूवारपणे याला थोडं खालीवर करून घ्यायचं आणि तयार झाली आपली मस्त चटपटीत टेस्टी अशी कांद्याची भाजी। ही भाजी तुम्ही पराठ्याबरोबर, पोळीबरोबर, फुलक्याबरोबर, तंदूर रोटीबरोबर, भाकरबरोबर कशाही सोबत खाऊ शकता, खूप छान लागते आणि झटपट बनते, टिफिनवर देऊ शकता, प्रवासामध्येही नेऊ शकता। खूपच छान झाली होती। तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा।